हाय फ्रेंड्स, नमस्कार. मी उमा आणि उमा होम लॅब या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. या ठिकाणी आज आपण पारंपरिक पद्धतीने मेथीची भाजी करणार आहोत. तर ती पुढीलप्रमाणे या ठिकाणी मी काही लसणाच्या पाकळ्या घेतल्यात. म्हणजे मी एकच जुडी घेतलेली आहे मेथीची, छान नीट केलेली आहे, स्वच्छ धुवून निथळत ठेवलेली आहे. तोपर्यंत मी दगडी खलबत्त्यामध्ये लसूण, हिरव्या मिरच्या आणि जिरे हे मी छान असे ओबडधोबड कुटून घेत आहे. आपण मिक्सरमध्ये कुटणं म्हणजे वाटणं आणि खलबत्त्यामध्ये कुटणं याच्यामध्ये चवीमध्ये बराच फरक पडतो आणि हा जो ओबडधोबडपणा असतो त्याच्यामुळे सुद्धा त्या भाजीची चव वेगळी येते. तर या पद्धतीने मी करण्याचा प्रयत्न करते ना, ॲक्च्युली खूप छान भाजी झालेली होती. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी या ठिकाणी एक मातीचं कढई घेतलेली आहे. या मातीच्या कढईमध्ये मी भाजी करणार आहे. तर सगळ्यात खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी मातीच्या कढईमध्ये भाज्या होतात. त्याच्यामध्ये बरीच वेगवेगळी भांडी मिळतात आपल्याला मातीची बाजारामध्ये. तर हे करत असताना अगदी आधी सुरुवातीला मंद आचेवरती ठेवायचं. एकदम डायरेक्टली फुल गॅस ठेवला तर ती भांडी फुटू शकतात. हळूहळू हीट मेंटेन करायचे. एकदा तापल्यानंतर काहीच अडचण येत नाही. तर मी इथं तेल त्याच्यामध्ये टाकून घेतलं आणि हा जो कुटलेला मसाला आहे सगळा तो एका भांड्यामध्ये मी काढून घेत आहे. तोपर्यंत ते तेल गरम होत आहे, कारण आपण गॅस खूप फुल ठेवलेला नाही. खरं सांगायचं तर आपण फुल गॅसवरती भाज्या करणं आणि मध्यम आचेवरती भाज्या करणं यामुळे सुद्धा बराचसा चवींमध्ये फरक पडतो. तर इथे तेल तापलंय, फार घेतलेलं नाही आहे आणि यामध्ये मी हा मसाला टाकून घेतलेला आहे. तर विशेषतः मातीच्या भांड्यांसाठी आपल्याला जे उलटणे किंवा हलवण्याचा जो चमचा वगैरे जे पण काय असेल ते आपल्याला लाकडी घ्यायचं आहे. कारण जर आपण धातूचं घेतलं कुठल्यासुद्धा तर या ठिकाणी त्याच्या घर्षणामुळे ते भांडंही डॅमेज होऊ शकतं आणि आपल्या जेवणामध्ये सुद्धा कचकच होऊ शकतं. त्यासाठी आपल्याला शक्यतो याच्यामध्ये लाकडीच गोष्टी यूज करायच्या आहेत. आता हे थोडंसं भाजलं गेलं, याच्यामध्ये मी थोडंसं मीठ टाकते चवीनुसार. परत हे आपल्याला छान असं परतवून घ्यायचं आहे. ही बरीच मोठी कढई आहे. अगदी 6-7 लोकांसाठी म्हटलं तरी याच्यामध्ये कुठलीही पातळ भाजी होते. मी बरेचदा वापरली आहे ही कढई आणि खूप चांगले रिझल्ट आहेत बरं का. तुम्हीसुद्धा ट्राय करा. मी माझ्या घरातून शक्यतो आता जर्मलच्या पण आहे माझ्याकडे, म्हणजे जर्मलची म्हणजे हिंडालियमची आहे, बट ती काढण्याचा मी म्हणजे चालला आहे प्रयत्न की बरीचशी भांडं मी काढून आता कास्ट आयर्नची पण म्हणजे बिडाची भांडीसुद्धा मी मागवली आहेत आणि त्याचप्रकारे लोखंडीसुद्धा गोष्टी आणि ह्या पद्धतीनं मातीची पण काही भांडी आहेत ती वापरायचं ठरवलं आहे मी. तर या ठिकाणी बघा मी मेथीची भाजी अशी छान धुतलेली होती, निथळत ठेवलेली होती, ती पण यामध्ये टाकून घेतली आहे. हलक्या हलक्या हाताने मी यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी मिक्स करून घेत आहे. तर भाजीचा सुवास खूप सुंदर सुटलेला आहे आणि खरंच खूप छानही झालेली होती भाजी. आता यामध्ये काही लोक कूट टाकतात किंवा नाही टाकत. तर मी इथं बघा एक हा फ्राय पॅन आहे, हा सुद्धा लोखंडी आहे. याच्यामध्ये मी शेंगदाणे छान असे भाजून घेत आहे आणि थोडेसे थंड झाले ना की मग मी हे शेंगदाणेसुद्धा त्याच खलबत्त्यामध्ये कुटून घेणार आहे. आता यामध्ये सुद्धा बऱ्याच चवींमध्ये फरक पडतो, कारण आपण ज्यावेळेला मिक्सरला शेंगदाणे बारीक करतो त्यावेळी त्याचा अगदी कूट बारीक होतो आणि जेव्हा खलबत्त्यामध्ये आपण कुटतो त्यावेळेला सुद्धा या ज्या गोष्टी आहेत ह्या ओबडधोबडच कुटल्या जातात. त्यामुळे सुद्धा भाज्यांमध्ये खूप चवीमध्ये फरक पडतो. एक सांगायची टीप म्हणजे सुक्या भाज्यांमध्ये आपण जर ओबडधोबड कूट वापरला तर त्या भाज्यांची चव अजून खूप चांगली येते. तर या पद्धतीनं हा आपला कूट तयार झालेला आहे. आता यातील काही कूट जो आहे तो मी आता एका भांड्यामध्ये काढून घेणार आहे आणि परत एकदा त्या मेथीच्या भाजीमध्ये टाकून घेत आहे. नक्कीच आपण सगळेजण याच पद्धतीनं भाजी करतो. याच्यामध्ये थोडंसं वेगळं पण म्हणजे हे की मी थोडंसं पारंपरिक पद्धतीनं करण्याचा प्रयत्न करते. आता बघा ह्या भाजीमध्ये मी हा कूट
थोडासा टाकून घेत आहे. आपल्या आवडीनुसार टाकायचा आहे. काही लोक काही ठिकाणी मुगाची डाळही भिजवून टाकतात. काही लोक काही न टाकता नुसती पण भाजी करतात. तर काही लोक काय करतात की याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट देखील टाकून घेतात. काही ठिकाणी तर मी पाहिलं की ते कांदासुद्धा चिरून टाकतात मेथीच्या भाजीमध्ये. प्रत्येकाची पद्धत ही वेगवेगळी असते किंवा एकच भाजी आपल्याकडे बऱ्याच वेगवेगळ्या पद्धतीने आपण करू शकतो. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगा. आता मी परत एकदा थोडासा अजून कूट मला वाटला गरजेचा आहे म्हणून परत टाकून घेत आहे. काही लोक काय करतात नंतर थोडंसं तेल टाकून घेतात. मी नाही टाकत आहे, बट तुम्हाला आवडत असेल तर भाजी होत आल्यानंतर तुम्ही थोडंसं जर तेल टाकलं तर चवीला ते अजून छान लागते. आणि गरमागरम अशी मी बाजरीची भाकरी बनवली. खूप सुंदर बेत झाला होता. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि परत भेटूयात एका नवीनशा व्हिडिओमध्ये, नवीनशा शॉर्टमध्ये. आणि तुम्ही हा माझा व्हिडिओ पूर्ण पाहिलात त्याबद्दल मी तुमची खूप आभारी आहे. धन्यवाद.